रामकृष्ण आणि सर्वांना. दिवस 13वा. या दिवसाचे 23 ओव्यांचं आता मी पठण चालू करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांच भाससे गतासु न गतासुच्छं नानो शोचन्ति पंडिताः. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवदे केले जे तुवा आता इथे आधारिले माझा रिजेत. तू जाणता तरी म्हणवसी परिणय नवितीने संडसी आणि शिकवू म्हणे तरी बोलसी बहुसार नीती. जात्यंदा लागपिसे मग तैसे राधाव जैसे तुझे पाषाणपण तैसे दिसत असे. तू आपण पे तरी नेसनिसी परिया कौरवाने सोचू पासी हा बहुविस्मय आम्हासी पुढती. तरी सांग पा मग अर्जुना तुझ्यापासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटक काही एक समजतो एकाधी तयापासून भूते होते. तरी हे वायाचे काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यू तू सुजले आणि नाशो पावी नाशिले तुझोनी काही. तू भ्रमणेपणे अहंकृती याचे घातून धरसी चित्ती. तरी सांगे काय हे होते चिरंधन का की तू एक बधिता आणि सकळ लोक हा मरता ऐसी भ्रांते जने चित्ता एवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे तू होत जात स्वभावे तरी तू आका सोचावे सांग मज. परिमूर्खपणाने नसी न चिंतावे ते चित्तसी आणि तुसी नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विक जे होती ते दोही तेही न सोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणून. न त्वेवाहं जातून नासं न तत्त्वं नैमे जनाधिपाः न चैव न भविष्यामहं सर्ववयमतः परम्. अर्जुना सांगे नाईक एतामी तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुणी नित्यता ऐसेची आसोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया वश दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी धन जैसे पवने होय तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी गवनके जन्मले म्हणू येते धन. तेचे वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहजा सपाटले तरी आता काय निमाले विचारी पा. देहोनी अस्मिन यथा देहे कौमारं यवनं जराः तथा देहंत प्राप्तिर्धीरिस्तस्त्र न मुह्यति. ऐके शरीर तियरी एक शरी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्ष चिदेक प्रमाण तुम. येत कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परिदेहची न नाशे एका सावे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होते जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापि योनी नित्यास्तांती तितिक्षुषा भारत. ऐथने नव्या हेची कारण जे इंद्रिया आधीनपण ती आकळी जे अंतकरण म्हणून बनवे. इंद्रिय विषय सेवती तेथे हर्ष शोक उपजते ते अंतर अल्पभीती संगे येणे. ज्या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथे दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषादेश उपजती श्रवणाद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचिने संगे कारण संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरके हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. सुगंधी आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषू देता. तेसाची द्विविध रसू उपजवी प्रेतरा त्रासू म्हणून हा अपभ्रंश विषयू संगे. देखते इंद्रियाधान होई जे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुख दुःख आकळीजे आपण भे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभाव छिपाई इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळलेसे काही स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य तिया परी म्हणून ते आंबेरी हा सर्वा तू संगो न धरी धनुर्धरा. आता संस्कृत ओव्या
संस्कृत श्लोक आणि प्राकृत भाषेतील ओव्या वाचून झालेल्या आहेत. त्याचा आता आपण मराठीत अर्थ मी वाचते, तुम्ही ऐका. श्री भगवान उवाच. भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला काय म्हणाले ते ऐका. शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक केलास आणि पंडिताच्या गोष्टी सांगत आहेस, पण विवेकी लोक मेलेल्यांबद्दल किंवा न मेलेल्यांबद्दल शोक करत नाही. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मध्येच आरंभिले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले आहे. तू आपल्याला जाणता तर म्हणवितोस, पण मूर्खपणा टाकीत नाहीस बरे. तुला काहीही शिकवावे म्हटले तरी तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरता शोक करू पाहतोस. याचा आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटतो. तर अर्जुना, मला सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विश्वाची रचना अनादी आहे असं म्हणतात, ते खोटे आहे काय? तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते उगीच काय? आता असे झाले का की हे जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तर हे मरतील होय? तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाही तर सांग, हे काही चिरंजीव होणार आहेत काय? किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल, तर ती होऊ देऊ नकोस. ही सृष्टी आपोआप होते व जाते असा हा क्रम अनादिकालापासूनच आले असलाच अव्याहतपणे चालू आहे. तर मग तू शोक का करावास सांग मला. पण मूर्खपणामुळे तुला समजवत नाहीत, मनात आणू नये ते तू आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. हे पहा, जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहांचीही शोक करीत नाही. खरोखर मी, तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही, तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. अर्जुना, सांगतो ऐक. पहा, येथे आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत ते हल्ली आहोत असेच निरंतर राहू अथवा खात्रीने नाश पावू, एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. भ्रांतीला वश झाल्यामुळे जन्म व मृत्यू हे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. जसे वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म झाला असे म्हणता येईल. पुढे तीच वायूची हालचाल झाली, बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला विचार कर बरं. किती छान समजवतंय श्रीकृष्ण, ऐका. जीवाला ज्याप्रमाणे या देहामध्ये बाल्य, तारुण्य, वार्धक्य असतात, त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती असते. आणि असे असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचे जाणतो त्याला जन्म मरणाची भ्रांती उत्पन्न होत नाही. आणखी असे पहा की शरीर तर एकच आहे, पण वय परत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात. हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा. याच्या ठिकाणी पाहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीरे येतात व जातात. असे जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही नाही होत. हे अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी होणारे संयोग शीतोष्ण सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत. म्हणून हे भारता, त्यांना तू सहन कर. असे न जाणण्याला इंद्रिया अधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिय विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात. ती मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते. पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या
शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे 2 प्रकार आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात. पहा, भेसूर आणि सुरेख ही रूपे या विषयाची 2 स्वरूपे आहेत. ती नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात. सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे 2 भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने दुःख आणि सुख उत्पन्न करतात. त्याप्रमाणे कडू व गोड असा 2 प्रकारचा रस आवड आणि नावड उत्पन्न होतो. म्हणून या विषयांची